नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज चालू केलेली आहे 28व्या सुधारित आवृत्तीमधून. तर 28वी सुधारित आवृत्ती तुम्ही kesagar.com या वेबसाईट वरून घेऊ शकता. अजून पण 1 महिना आहे तुमच्या एक्झामला, तर रिव्हिजन साठी बेस्ट बुक आहे. आतापर्यंत आपण जवळजवळ सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर घेतलेले आहेत. आता फक्त आपले सायन्सचे लेक्चर बाकी आहेत, ते एक आपले लेक्चर होऊन जातील आणि त्याच्यानंतर आपले कंबाईनचे लेक्चर चालू होतील. जर तुम्ही इथून बुक्स मागवत असाल तर इथं तुम्हाला ऑलरेडी 20% डिस्काउंट मिळत आहे. पण तुम्ही कविता 05 हा जर माझा कोड यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा 5% डिस्काउंट मिळून जाईल. ठीक आहे. पुस्तक घेताना जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. डेली संध्याकाळी 7 वाजता आपले लेक्चर असतात. काही लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड मिळतील. युट्यूबला लाईव्ह लेक्चर असतात आपले 7 वाजता. अजूनपर्यंत तुमचे जे कोणी मित्र मैत्रिणी आपल्या चॅनलवरती नाहीयेत तर त्यांना आपल्या चॅनलच्या लिंक शेअर करा. फ्री लेक्चर आहेत. जसा तुम्हाला फायदा होतोय तसा इतर विद्यार्थ्यांना पण याचा डेफिनेटली फायदा होईल. तर आपण मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचे आपले लेक्चर संपून जातील. आज संध्याकाळी शेवटचं लेक्चर असेल. हे तुम्हाला एक रेकॉर्डेड लेक्चर क्वेश्चन आन्सरचं मिळत आहे. इथून तुम्हाला प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. इवन कट कॉपी पेस्ट जरी क्वेश्चन नसले तरी तेच पॉइंट्स तुम्हाला वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेले दिसून येतात. 80% प्रश्न केसागर पब्लिकेशनच्या बुक्स मधून येतात. हे तुम्ही पाठीमागचे पेपर जेव्हा अनालिसिस कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. चला तर मग आपण समाज सुधारकांवरती सर्वात जास्त क्वेश्चन येतात तर ते क्वेश्चन आपण बघणार आहोत. बघा, पहिला क्वेश्चन इथं दिसत आहे. 19व्या शतकामध्ये कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही पहिलेच वृत्तपत्र. तर वृत्तपत्रांवरती भरपूर क्वेश्चन येतात. समता, जस्टिस, दीनबंधू, ज्ञानोदय. तर इथे तुम्हाला 4 वृत्तपत्र दिले आहेत ऑप्शन मध्ये. आता इथे तुम्हाला काय म्हटलंय बघा, 19व शतक सोडून द्या, पण कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे असं म्हटलंय. जेव्हा आपण क्वेश्चन केअरफुली वाचतो तेव्हाच आपल्याला उत्तर सुद्धा शोधणं सोपं जातं. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्या या ग्रंथाच्या 3ऱ्या प्रकरणात ज्योतिराव फुले यांनी, एकच मिनिट थांबा. बघा, ज्योतिराव फुले यांनी प्रजासत्ताक राज्याची महती सांगितली. ओके, हा आपला दुसरा क्वेश्चन आहे. आता हा पहिला क्वेश्चन जो आहे आपला, हा क्वेश्चन आपला बाकी आहे, बरोबर, उत्तर बाकी आहे. तर बघा, समता, जस्टिस, दीनबंधू आणि ज्ञानोदय. मग हा झाला तुमचा कीवर्ड. ठीक आहे. इथं महाराष्ट्रातील आणि कदाचित भारतातीलही असं म्हटलं. ओके, पण एकच कीवर्ड तुम्ही लक्षात घ्या, कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार. तर काय येईल उत्तर बघा याचं, बरोबर. समता हे वृत्तपत्र होतं. आपण एक एक ऑप्शन बघूया. समता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेलं होतं, बरोबर. समता वृत्तपत्र, समता जनता. ओके, आता समता बद्दल जर तुम्ही बघितले ना तर इथं 1928, ठीक आहे, आंबेडकरांद्वारा कामगारांच्या प्रश्नांसाठी नव्हतं तर हे समाज सुधार हेतू याच्यासाठी हे वृत्तपत्र चालू केलेलं होतं. ओके, क्लिअर. समता संघ जो होता त्यात समता संघाचं हे मुखपत्र होतं, बरोबर. समता संघ म्हणा किंवा समता दैनिक दल म्हणा. ठीक आहे. संपादक कोण होते याचे, स्वतः आंबेडकर साहेब होते का, नव्हते. देवराव विष्णू नाईक हे होते संपादक. ठीक आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा तर ऑप्शन आपला येणार नाही कारण हा समाज सुधारणासाठी होता.
त्याच्यानंतर जस्टिस हे वृत्तपत्र जे आहे, जस्टिस. आता समताचा इतिहास मी तुम्हाला इथं सांगत नाही बरं का, समताचा इतिहास बराच आहे. पहिलं संपादक मंडळ तुम्हाला विचारू शकतात. प्रबुद्ध भारत नामकरण कुठल्या वृत्तपत्राचं झालंय हेही तुम्हाला विचारू शकतात. पण इथल्या क्वेश्चनच्या दृष्टीने आपण फक्त ऑप्शन बघतोय. आता जस्टिस हे वृत्तपत्र जे होतं, हे वृत्तपत्र कुणाचं होतं तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जस्टिस. ठीक आहे. बघा, काही वृत्तपत्र जे आहेत ती एका वर्षापेक्षा जास्त टिकलेली नाहीयेत. वृत्तपत्र कायदे असतील, मुद्रणालयामधून तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. चला, तर हा क्वेश्चन मी तुमच्यासाठी देते. मला फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगा की हे वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं. त्याच्यानंतर आहे दीनबंधू. हे आहे आपलं उत्तर. ओके, क्लिअर? हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. एकच मिनिट थांबा. चला बघा, तर दीनबंधू तुम्हाला ऍन्सर मिळून जाईल याचा. तर ज्ञानोदय जे आहे, ओके, ज्ञानोदय. चल, तर दीनबंधू हे वृत्तपत्र आहे कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार. पण तुम्हाला इथे ना दीनबंधू बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे की हे वृत्तपत्र, जर तुम्ही बघा, जर तुम्ही काही ठिकाणी बघितलं ना, तर दीनबंधू सुद्धा बहुजन समाजात जागृती व्हावी आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी सुरू केलं होतं. महात्मा फुल्यांचे जवळचे सहकारी होते कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. ठीक आहे. कुठं सुरू केलं होतं? पुण्यामध्ये सुरू केलं होतं. ठीक आहे. 1 जानेवारी 1877. पण कामगारांच्या प्रश्नांना वाचा सुद्धा फोडलेली आहे या वृत्तपत्रानं. ओके, बघा, तर अशा प्रकारे काही कन्फ्युज करणारे क्वेश्चन तुम्हाला असू शकतात. पण आता इथे लक्षात घ्या, दीनबंधू पत्राचं वैशिष्ट्य काय होतं माहिती का? महाराष्ट्रात जी नवी जागृतीचा प्रवाह सुरू झाला होता, तर बहुजन समाजामध्ये विकास करणं म्हणा किंवा बहुजन समाजाचे प्रश्न सोडवणं म्हणा. ठीक आहे. ओके, तर हे पुण्यामध्ये चालू केलं होतं, महाराष्ट्रात म्हणून तर तुम्हाला इथं दिलेलं आहे. आणि कदाचित भारतातीलही पहिलं पण हे कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणार एक वृत्तपत्र होतं, हे लक्षात ठेवा. आता तुमचा पुढचा जो ऑप्शन आहे, आता सगळे ऑप्शन तुम्हाला स्वतःला हे सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. ज्ञानोदय हा जो न्यूजपेपर आहे, हा कोणी चालू केला होता? ज्ञानोदय वृत्तपत्र अहमदनगर मधून प्रकाशित होत होतं. बघा, इथं मी तुम्हाला सांगते तरी पण अहमदनगर मधून हे प्रकाशित होत होतं. ठीक आहे. 1843 अमेरिकन मराठी मिशनने केली होती याची सुरुवात. आणि याचा हेतू काय होता माहिती का? ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा मुख्य उद्देश होता. मग तुमच्यासाठी एक छोटासा क्वेश्चन, जर माहित असेल तर उत्तर द्या, की सध्या हे वृत्तपत्र चालू आहे का? मासिक स्वरूपामध्ये याची सुरुवात झाली होती. अहमदनगर मधून पहिला अंक निघाला होता. त्याच्यानंतर साप्ताहिकामध्ये रूपांतर झालं. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये होता. ओके. संपादक मंडळामध्ये तुम्हाला शाहूदाजी कुकडे यांच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, किंवा नारायण वामन टिळक हे पण संपादक मंडळामध्ये होते. हेनरी व्हॅलेंटाईन होते. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मराठी वृत्तपत्रामध्ये चित्र छापण्याची जी सुरुवात आहे ती ज्ञानोदयने केली होती, लक्षात ठेवा. ओके. लहान मुलांसाठी यांनी काय केलं होतं? बालबोध मेवा, बालबोध मेवा ही एक विशेष पुरवणी सुरू केली होती. ओके, क्लिअर? चला, तर अशा प्रकारे क्वेश्चन अनालिसिस तुमच्याकडून झालं पाहिजे. आता हे सगळं आपण क्लीन करूया
आणि मग आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की आपल्या या ग्रंथात तिसऱ्या प्रकरणात ज्योतिराव फुले यांनी प्रजासत्ताक राज्याची महती सांगितली आहे, असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तृतीय रत्न, शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म. याच्या आधी मी तुम्हाला 3 वस्तुनिष्ठ प्रश्नांचे लेक्चर घेतले होते, तर तिथं तुम्ही बघू शकता याचा सिक्वेन्स पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. तृतीय रत्न, शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, त्याच्यानंतर आणखी काही साहित्य आहे ज्योतिराव फुले यांचं, त्याचा सिक्वेन्स लावा असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. ओके, क्लिअर. तर याचं उत्तर काय आहे बघा, याचं उत्तर आहे शेतकऱ्याचा असूड. ठीक आहे, ओके. प्रत्येक साहित्याबद्दल तर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील असं नाही, पण तरी पण काय करा, आता थोडासा पॅटर्न आयोगाचा बदलतोय, बरोबर. तर इथे तुम्हाला तृतीय रत्न बद्दल विचारलं जाऊ शकतं. तृतीय रत्न हे नाटक आहे, बरोबर बरोबर. तर इथं तुम्हाला याच्यामध्ये विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, अशा प्रकारचं कंटेंट याच्यामध्ये दिसून येतं. किंवा ज्योतिरावांचे जे सिद्धांत होते, शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, वगैरे वगैरे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यांनी लिहिलेल्या नाटकाचं नाव आहे तृतीय रत्न. साहित्य प्रकारात त्यांनी नाटक हा प्रकार सुद्धा वापरला होता. आणि पार्श्वभूमी पण तुम्हाला विचारली जाऊ शकते की तृतीय रत्न या नाटकाचा सगळा इतिहास कसा आहे, मुळातच नाट्यपूर्ण आहे. 1847 थॉमस पेन राईट्स ऑफ मॅन या क्रांतिकारक ग्रंथाचं त्यांनी वाचन केलं होतं, बरोबर. म्हणजे जर विचारायचं झालं तर तृतीय रत्न त्यांनी अवघे 21 वर्षाचे होते जेव्हा त्यांनी 1848 मध्ये शूद्रातिशूद्र मुलींसाठी शाळा काढली, आणि 28व्या वर्षी त्यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता नाटकाचे खेळ वगैरे किती वेळा झाले वगैरे तुम्हाला शक्यतो तर नाही विचारणार, पण समजा विचारलं तर तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये हे सगळं मिळून जाईल की त्याला प्रतिसाद कसा मिळाला. क्लिअर. चला, तर याचं उत्तर आहे शेतकऱ्याचा असूड. 183 नंबरचा क्वेश्चन घ्या. सर्व ज्ञान वेदांमध्ये सामावले आहे असे सांगणारे, परंतु त्याच वेळी वेदांमध्ये जातीभेद सांगितलेला नाही असं प्रतिपादन करणारे सुधारक विचारवंत कोण? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती आणि बाळशास्त्री जांभेकर. याच्यापैकी राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती, बाळशास्त्री जांभेकर समाज सुधारक शिकवताना मी यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे. जस्ट एक मिनिट थांबा. चला बघा, उत्तर काय आहे. तर वेदांबद्दल तुम्हाला भरपूर क्वेश्चन विचारले जातात. तर सगळं ज्ञान वेदांमध्ये सामावलं आहे असं सांगणारे, परंतु त्याच वेळी वेदांमध्ये जातीभेद सांगितलेला नाही असं प्रतिपादन करणारे सुधारक विचारवंत कोण? तर याचं उत्तर आहे दयानंद सरस्वती. ठीक आहे, तर असे सोपे क्वेश्चन आपण इझिली टॅकल करू शकतो. राजा राममोहन राय यांचा वेदांबद्दल काय हेतू होता हे देखील आपण बघितलेलं आहे, बरोबर. आता राहिला प्रश्न इथं येतो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांचा. तर त्यांच्याबद्दलची पण इन्फॉर्मेशन तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. न्यायमूर्ती रानडे, ठीक आहे. रमाबाई रानडे पण वाचून घ्या, न्यायमूर्ती रानडे पण वाचून घ्या. आता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे जे होते महाराष्ट्रातील सुधारक होते, बरोबर, न्यायाधीश होते. पण वेदांबद्दल यांनी कोणतं प्रतिपादन केलेलं नाहीये. ठीक आहे, मवाळ प्रवाहाचे नेते होते. ओके,
प्रार्थना समाजाची स्थापना केली, हे पण लक्षात ठेवा. क्लिअर? तर असे सोपे क्वेश्चन आपल्याला इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. पुढचा क्वेश्चन बघा. तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती दयानंद सरस्वती. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांबद्दल मी तुम्हाला सांगितलं. राजा राममोहन राय यांचं वेदांबद्दल वक्तव्य आहे, हे आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. 184 नंबरचा क्वेश्चन घ्या. पंडिता रमाबाई यांच्या अनाथ व विधवा महिलांविषयक सेवा कार्याचे किंबहुना एकूणच सुधारणा कार्याचे हिरिरीने समर्थन करणारे समकालीन समाज सुधारक म्हणून कोणाचा नामोल्लेख करता येईल? पंडिता रमाबाई यांच्या अनाथ आणि विधवा महिलांविषयक सेवा कार्याचं किंवा सुधारणा कार्याचं समर्थन केलं होतं लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि न. ची. केळकर. काय येईल उत्तर बघा. आता याच्यामध्ये ना तुम्हाला दोन पर्याय तुमच्या ओळखीचे आहेत, लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. विष्णूशास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि विष्णूशास्त्री पंडित, या तीन नावांमध्ये कन्फ्युज होऊ नका. याचं तर उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. पण इथं जे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत ना, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि न. ची. केळकर, तर यांच्याबद्दल पण तुम्ही वाचून ठेवा. त्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन असतात विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यावरती. ठीक आहे. आणि मग इथं कन्फ्युजन होतं. तुम्हाला विष्णुबुवा ब्रह्मचारी हा पण ऑप्शन असू शकतो, पण विष्णूशास्त्री चिपळूणकर हे कोण होते? मराठी निबंधकार होते, लेखक होते, पत्रकार होते. ओके, क्लिअर? कृष्णशास्त्री चिपळूणकर त्यांचे वडील होते. आणि प्रसिद्ध साहित्यकृती आपल्याला बऱ्याच वेळा विचारली, निबंधमाला. ठीक आहे. हा त्यांचं सामाजिक कार्य, जीवनातील कार्य वगैरे वगैरे सगळं तुम्ही वाचून घ्या. केसरी मराठा वृत्तपत्राशी काय संबंध होता, त्याच्यानंतर चिपळूणकरांच्या काही संस्था तुम्हाला विचारल्या जातात. चित्रशाळा आहे, किताबखाना आहे, आर्यभूषण छापखाना आहे. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या नव्हत्या, त्यांनी या संस्था स्थापन करताना पुढाकार घेतला होता. न्यू इंग्लिश स्कूल आहे आणि फर्ग्युसन महाविद्यालय आहे. तर या संस्था स्थापन करताना इथं त्यांनी काय केलं होतं? पुढाकार घेतलेला होता. ठीक आहे. त्यांचं साहित्य देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आमच्या देशाची स्थिती आहे, त्याच्यानंतर केसरी मधले लेख आहेत, पद्य रत्नावली आहे, बरोबर, निबंधमाला आहे, विष्णुपदी आहे, सुभाषिते आहेत. ओके, क्लिअर? चला, तर हे तुम्ही विष्णूशास्त्री चिपळूणकरांबद्दल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक ऑप्शन इथं दिसत आहे, न. ची. केळकर. नरसिंह चिंतामण केळकर यांना एक टोपण नाव पण होतं, ते पण लक्षात ठेवा, तात्यासाहेब केळकर. ठीक आहे. हे कोण होते? हे पण पत्रकारच होते, नाटककार होते, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे संपादक होते, लक्षात ठेवा. ओके. आणि म्हणून यांच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. लोकमान्य टिळकांचं चरित्र पण त्यांनी लिहिलं होतं. त्यांची राजकीय कारकीर्द तुम्हाला विचारली जाऊ शकते. मुन्सिफीच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून त्यांनी काय केलं? लोकमान्य टिळक यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवित असलेल्या लॉ क्लासेसमध्ये पण ते शिकवत होते. सह्याद्री मासिकाचं संपादक पद यांच्याकडे होतं का? तुमच्यासाठी क्वेश्चन. सह्याद्री या मासिकाचं संपादक पद यांच्याकडे होतं का? ओके, क्लिअर? बघा, इथपर्यंत क्वेश्चन जे आहेत ते अगदी इझी क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. फक्त आपल्याला काय करायचंय? आपल्याला मल्टिपल टाइम रिव्हिजन करायची आहे. ओके, तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. बाकीचे दोन्ही ऑप्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघा. संस्थात्मक माध्यमातून महाराष्ट्रातील मुरळी प्रथा बंद करण्यासाठी कार्यरत असलेल्या डॅश डॅश या समाज सुधारकाने 25 एप्रिल 1910 रोजी पुण्याजवळ जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली होती. आता इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? इथं तर तुम्हाला समाज सुधारकाचं नाव विचारलंय. उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. इथून तुमचे 3 ते 4 क्वेश्चन बनतात. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी
मुरळी प्रथा बंद करण्यासाठी मुरळी प्रतिबंधक परिषद कोठे भरवली होती? त्याच्यानंतर कधी भरवली होती? 2 ते 3 क्वेश्चन इथं तुमचे बनतात. आंबेडकर साहेब आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात किंवा अस्पृश्यांशी रिलेटेड जे कार्य आहे यांचं ते खूप कार्य मोठं आहे. राजर्षी शाहू महाराज हे आयोगाचे अतिशय आवडते पर्सन आहेत. यांच्यावरती पण क्वेश्चनची संख्या जास्त असते, लक्षात ठेवा. राजर्षी शाहू महाराज. क्लिअर. पुढचा क्वेश्चन आहे 177 नंबरचा. जातीय भेदभाव, भेटीबंदी, रोटीबंदी या अनिष्ट प्रथा मोडून काढण्याच्या उद्देशाने समाज समता संघाची स्थापना. समता संघ याच्या आधी मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता आंबेडकर साहेबांचा. इथं समाज समता संघ म्हटलंय. याच्यामध्ये फरक आहे का ते बघा. का मी जे सांगितलं आहे तेच आहे, बरोबर. 4 सप्टेंबर 1927 रोजी समाज समता संघाची स्थापना केली. 29 जून 1928 रोजी डॉक्टर आंबेडकरांचे सहकारी देवराव नाईक. आताच मी तुम्हाला एक्सप्लेन करताना सांगितले की नाही, मग एक्सप्लेनेशनचा फायदा असा होत असतो पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. समता नावाचं पाक्षिक सुरू केलं. हे पाक्षिक होतं, मासिक होतं का साप्ताहिक होतं हे देखील आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं. आता इथे तुम्हाला विचारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? फक्त 2 आणि 4, फक्त 2, फक्त 3, फक्त 1 आणि वरील सर्व. काय येईल उत्तर बघा. इझी क्वेश्चन आहे, काहीही अवघड नाहीये. चला उत्तर काय आहे? सगळं बरोबर आहे, बरोबर. वरील सर्व. इथं तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की समाज समता संघाचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? जातीय भेदभाव, भेटीबंदी, रोटीबंदी, अनिष्ट प्रथा मोडून काढणे हा होता उद्देश. ठीक आहे. 4 सप्टेंबर 1927 समाज समता संघाची स्थापना, हेही बरोबर आहे. 29 जून 1928. ओके. आता इथे लक्षात घ्या, हे पाक्षिक सुरू केलं असं म्हटलं 1928 ला, पण काही ठिकाणी तुम्हाला या वृत्तपत्राचा पहिला अंक 1930 ला सुरू झालेला दिलेला आहे. कन्फ्युज होऊ नका. आयोग तुम्हाला या अंदाजामधलीच डेट देऊ शकतं. संपादक पद कोण होते? आता यांच्या हे संपादक होते, पण यांच्या नंतर गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे हे पण संपादक झाले होते. सुरुवातीला हे पाक्षिक होतं, नंतर काय झालं? साप्ताहिक झालं, बरोबर. जनता वृत्तपत्राबद्दल जर बोलायचं झालं तर जनता वृत्तपत्राला एक बिरुदावली होती. काय होती? गुलामाला तू गुलाम आहेस असं सांगा म्हणजे तो बंड करून उठेल, बरोबर. आणि या वृत्तपत्रातून आंबेडकर साहेबांनी काय केलं? सगळे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याची चर्चा केली. आणि विशेष म्हणजे त्यांनी जेव्हा फॉरेन कंट्रीमध्ये होते तिथून पाठवलेली पत्र सुद्धा याच्यामध्ये प्रकाशित झाली होती. जनता हे वृत्तपत्र 1955 पर्यंत सुरू होतं. बघा, काही पॉइंटचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इतकं का देते, कारण त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहे. ओके. वृत्तपत्राचं संपादन वेळोवेळी बदललं गेलं, मग त्याच्यामध्ये अनियमितपणा आला, त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकलं नाही. आणि 1956 ला काय झालं? 1956 ला या समता वृत्तपत्राचं नाव बदललं आणि प्रबुद्ध भारत असं करण्यात आलं. ठीक आहे, प्रबुद्ध भारत. ओके, क्लिअर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी वृत्तपत्र मराठीमध्येच होती, लक्षात घ्या.
कारण जनता जास्त शिकलेली नव्हती, जनतेला हे सगळं समजलं तर पाहिजे, बरोबर. क्लिअर. आता हे एकच आंबेडकर साहेबांचं वृत्तपत्र आहे का? अजूनही भरपूर वृत्तपत्र आहे. ठीक आहे. आंबेडकर साहेबांबद्दल जर तुम्ही बघितलं ना, मूकनायक, बहिष्कृत भारत, मूकनायकचा पहिला जो अंक आहे तो पण लक्षात ठेवा. 31 जानेवारी 1920, बहिष्कृत भारत 23 डिसेंबर 1927. ठीक आहे. मूकनायक पहिलं पाक्षिक सुरू केलं होतं अस्पृश्यांवरील अन्याय दाखवण्यासाठी. कोणत्या वृत्तपत्राला छत्रपती शाहू महाराजांनी मदत केली होती? कंबाईनला क्वेश्चन आला होता. ओके. 1924 ला बहिष्कृत भारत आहे, सिक्वेन्स लावा. 28 ला समता आहे. समता समाज समता संघाचं मुखपत्र होतं. आता समजलं का तुम्हाला मी जे बोलले होते की समाज समता संघ वेगळा आहे, हे आपल्याला इथं क्लिअर झालं पाहिजे. क्लिअर. चला, पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. हा जनता 56 मध्ये चालू केलेलं होतं. समता आणि जनता दोन्ही मध्ये कन्फ्युज होऊ नका. हे आपण इरेज करूया, मग आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की पुना असोसिएशन आणि सार्वजनिक सभा यांच्या पूर्वीची फेब्रुवारी 1852 मध्ये स्थापन झालेली ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होय. हे आपण डिस्कस केलेलं आहे, सगळं डिस्कस केलेलं आहे आपण, बरोबर. उत्तर काय येईल बघा मग. डेक्कन असोसिएशन, बेंगॉल असोसिएशन, महाराष्ट्रातील म्हटलंय, हा शब्द फोकस करा. बॉम्बे असोसिएशन आणि ब्रिटिश इंडियन असोसिएशन. डेक्कन असोसिएशन पण डिस्कस केलेलं आहे, बॉम्बे असोसिएशन पण डिस्कस केलेलं आहे. उत्तर काय येईल? महाराष्ट्रातील म्हटल्यानंतर उत्तर काय येईल? या दोन्ही पैकीच उत्तर असणार आहे, बरोबर. हे इलिमिनेट करा. म्हणून क्वेश्चन केअरफुली वाचले पाहिजेत. समजा इथं तुम्ही महाराष्ट्रातील हा शब्दच नाही वाचला तर काय होईल? उत्तर समजायला थोडस डिफिकल्ट जाईल, बरोबर. आता इथं काही विद्यार्थी काय करतील, अंदाजे बॉम्बे असोसिएशन असं पण उत्तर देऊ शकतात, कारण ही पण महाराष्ट्रातीलच संघटना होती, बरोबर. चला मग डेक्कन असोसिएशन हे आहे याचं उत्तर. ओके, क्लिअर. मग डेक्कन असोसिएशनची स्थापना तुम्हाला माहित पाहिजे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पण होती, बरोबर. डेक्कन असोसिएशन 1852, बरोबर आहे का बघा. का बॉम्बे असोसिएशन आहे 1852? का डेक्कन असोसिएशनचंच नाव पुढं बॉम्बे असोसिएशन झालं? जस्टिस महादेव गोविंद रानडे, व्ही एस आपटे आणि एम एस गोले यांनी काय केलं होतं? डेक्कन असोसिएशनची स्थापना केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. डेक्कन सभा तुम्हाला देऊ शकतात 1895, डेक्कन असोसिएशन देऊ शकतात, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पण देऊ शकतात. फक्त कन्फ्युज होऊ नका. क्लिअर. डेक्कन एज्युकेशन सोसायटी बद्दल जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर तुम्हाला इथं स्थापना कोणी केली? बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, बरोबर आहे का बघा. का महादेव बल्लाळ नामजोशी आणि बाळ गंगाधर टिळक? दोन ऑप्शन मी तुम्हाला सांगितले. हे सगळं मी ओरली का सांगते, कारण हे आपण बऱ्यापैकी सगळं अभ्यासलेलं आहे.
चला पुढचा क्वेश्चन घ्या. तर याचं उत्तर आहे डेक्कन असोसिएशन. आता इथं तुम्हाला काय करायचंय, डेक्कन असोसिएशन, बॉम्बे असोसिएशन, बेंगॉल असोसिएशन आणि ब्रिटिश इंडियन असोसिएशन या सगळ्याच्या स्थापना दिनांक बघायचे आहेत आणि स्थापना दिनांकानुसार यांचा क्रम लावायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर सोपा जाईल. 179 नंबरचा क्वेश्चन इथे तुम्हाला दिलेला आहे. खालीलपैकी कोणती पाक्षिके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने सुरू झाली होती? समता, मूकनायक, समानता, याला स्टार करते मी, बहिष्कृत भारत, दीनबंधू. यापैकी समता आपण डिस्कस केले, दीनबंधू डिस्कस केले, बहिष्कृत भारत पण डिस्कस केले. मनुस्मृती हे पाक्षिक होतं का? होतं का सांगा बरं मनुस्मृती? मग जिथं 6 आहे तो ऑप्शन इलिमिनेट करा. समानता जिथं आहे तो पण ऑप्शन इलिमिनेट करा. तुमचं उत्तर येऊन गेलं. समता आहे, बहिष्कृत भारत आहे, मूकनायक आहे. बरोबर, क्लिअर? चला आता याच्याबद्दल जास्त आपण नको बोलायला. आंबेडकर साहेबांच्या वृत्तपत्राबद्दल बऱ्यापैकी आपण डिस्कशन केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 186 नंबरचा. ज्योतिबा फुलेंनी निर्मिकाची संकल्पना सोडून सत्यशोधक समाजाची प्रमुख तत्वे खालीलपैकी कोणती सांगितली? ईश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे आणि परमेश्वराच्या भक्तीसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. माणसाला जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते आणि कोणताही धर्मग्रंथ ईश्वर प्रणीत आहे का ईश्वर प्रणीत नाही? चला काय येईल उत्तर बघा. ज्योतिबा फुलेंनी निर्मिकाची संकल्पना मांडून. हे आहे चुकीचं. बरोबर, ही सगळी तत्व जी आहेत ही सांगितलीत फुलेंनी. ईश्वर निर्गुण निराकार, परमेश्वराची लेकरं, भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येक मानवाला, मध्यस्थाची गरज नाही, जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर उत्तर आहे 1, 2, 3, 4 आणि 5. 187 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणती जोडी चुकीची आहे? सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, माझ्या आठवणी अनुभव, आगम प्रकाश निगम प्रकाश. जस्ट एक मिनिट थांबा. चला बघा 187 नंबरचा क्वेश्चन काय आहे. तर इथं तुम्हाला काय करायचे आहेत, जोड्या लावा आहेत किंवा चुकीची जोडी ओळखा असं दिलेलं आहे. जेव्हा आपल्याला जोड्या लावायचा क्वेश्चन असतो ना, तर तिथं आपल्याला कधी कधी ना काय विचारले ना तेच कळत नाही की आयोगाने नक्की कशाबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. बरोबर, एक मिनिट थांबा. चला बघा, इथं तुम्हाला साहित्य जे आहे ना त्या साहित्याबद्दल प्रश्न आहे बघा. विष्णू भिकाजी गोखले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, गोपाळ हरी देशमुख, विष्णू शास्त्री पंडित. उत्तर काय येईल मग? ही जोडी चुकीची आहे. बरोबर, सुखदायक राज्य प्रकरण निबंध. बरोबर आहे, बरोबर आहे, विष्णू भिकाजी गोखले. माझ्या आठवणी व अनुभव, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. बरोबर आहे, बरोबर आहे. आगम प्रकाश निगम प्रकाश, गोपाळ हरी देशमुख. याला IMP करा किंवा स्टार करून घ्या. जे आपण कधी याच्या आधी बघितलेलं नाहीये किंवा वाचलेलं नाहीये.
असं कंटेंट तुम्हाला पुन्हा विचारलं जाऊ शकतं किंवा नवीन कंटेंट म्हणू शकता. आता इथे जे वेदोक्त धर्म प्रकाश आहे याच्यावरती मात्र आयोगाने क्वेश्चन घेतलेला आहे, किंवा माझ्या सुखदायक राज्य प्रकरणी निबंध याच्यावरती पण आयोगाचा क्वेश्चन तुम्हाला येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर वेदोक्त धर्म प्रकाश हे कुणाचं आहे? विष्णुबुवा ब्रह्मचारी. आताच मी तुम्हाला बोलले होते की नाही, विष्णू शास्त्री पंडित विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. ठीक आहे, तर यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. आता हे जे विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत ना, यांचं नाव तुम्हाला आयोग इथं विष्णू भिकाजी गोखले असं पण देऊ शकतात, असंही तुम्हाला लिहून देऊ शकतात. तर यांची नावं आपल्याला प्रॉपर माहित पाहिजे. लक्षात येते का बघा. ओके, मग भावार्थ सिंधू आहे, वेदोक्त धर्मप्रकाश आहे, चतुश्लोकी भागवताचा अर्थ आहे. ही सगळी ग्रंथसंपदा कोणाची आहे? विष्णुबुवा ब्रह्मचार्यांची आहे. ठीक आहे, मग विष्णुबुवा ब्रह्मचारी वाचून घ्या. हे कोण होते, यांचं कार्य कशाशी रिलेटेड आहे? 19व्या शतकातील महाराष्ट्रातील एक समाज सुधारक होते. बरोबर, त्यांची जी पुस्तकं होती त्याच्यावरती विष्णू बावा असा त्यांचा उल्लेख आढळतो. त्यांची ग्रंथसंपदा तुम्हाला विचारू शकतात. सेतुबंधनी टीका आहे, बोधसागर आहे, भावार्थ सिंधू, याचा सिक्वेन्स पण विचारू शकतात. बोधसागर नंतर भावार्थ सिंधू, त्याच्यानंतर वेदोक्त धर्मप्रकाश, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध, चतुश्लोकी भागवत, समुद्रकिनारी वादविवाद आणि सेतुबंधनी टीका. हे सगळं व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा. बाकी विष्णू भिकाजी गोखले इथं वरती पण तुम्हाला दिलेलं आहे बघा, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध. आलं का लक्षात? कशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम केले जातात आणि सेम असेच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, क्लिअर? चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे, सर्व प्रकारचे साहस दुर्गुण स्त्रियांचे अंगी बसतात किंवा जे अवगुण स्त्रियांच्या अंगी आहेत तेच पुरुषात आहेत किंवा नाहीत, हे अगदी स्पष्ट करून दाखविण्याच्या हेतूने निबंधाचे लेखन खालीलपैकी कोणी केले असं तुम्हाला विचारले. सिंधिया फरार, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले करतील का अशा प्रकारचं लेखन? साधा सिंपल क्वेश्चन आहे बघा. बरोबर, हे पण नाही ना, हे आहे ताराबाई शिंदे यांचं. ताराबाई शिंदेवरती आयोगाने पण क्वेश्चन विचारलेला आहे. बरोबर, ताराबाई शिंदे काय क्वेश्चन विचारलाय सांगा? तो क्वेश्चन राज्यसेवा मेन्सला आहे, तोच क्वेश्चन तुम्हाला इकडे कंबाईनला पण विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ताराबाई शिंदे. 189 नंबरचा क्वेश्चन बघा, ख्रिश्चन मिशनरीने 1838 मध्ये अहमदनगर, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, स्थापन केलेली मुलींची शाळा कोण चालवित होतं? पंडिता रमाबाई उत्तर येईल का? पंडिता रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, हे बरोबर आहे, पण हे उत्तर नाही येणार. बेहरामजी मलबारी पण नाही. या दोन्ही पैकी एक उत्तर असणार आहे. सिंधिया फरार, याला स्टार कर किंवा लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजींनी स्थापन केलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा. इथंच तुम्ही हे पॉइंट लक्षात ठेवा की ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली? दादाभाई नौरोजींनी केली. कधी केली? 22 मे 1869 ला केली. कुठे केली? मुंबई येथे. बरोबर, हे या शाखेचे पहिले अध्यक्ष होते. जगन्नाथ शंकर शेठ, गोपाळ हरी देशमुख, डॉक्टर भाऊदाजी लाड आणि भाऊ महाजन. ओके, उत्तर काय येईल बघा? अध्यक्ष विचारले तुम्हाला, अध्यक्ष डॉक्टर भाऊदाजी लाड. समजते का बघा? क्लिअर? पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे, दर्पण हे साप्ताहिक मराठी आणि इंग्रजी
इथंच तुमचा अजून एक क्वेश्चन बनतो की दर्पण हे पाक्षिक होतं, मासिक होतं, साप्ताहिक होतं. तर दर्पण हे साप्ताहिक होतं, मराठी इंग्रजी अशा 2 भागात प्रकाशित होत होतं. या पत्रातील इंग्रजी भाग जो होता बाळशास्त्री जांभेकर लिहित होते, तर मराठी भागाचं लेखन डॉक्टर भाऊदाजी लाड, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग आणि गोपाळ हरी देशमुख. जिथं जिथं भाऊ महाजन आणि गोपाळ हरी देशमुख असा ऑप्शन असेल तिथं तिथं आपलं उत्तर काय असणार आहे? भाऊ महाजन. ओके, भाऊ महाजन उत्तर आहे भाऊ महाजन. क्लिअर. 192 नंबरचा क्वेश्चन बघा. गणेश वासुदेव. आता हे क्वेश्चन मी तुम्हाला जास्त काय एक्सप्लेन केले नाहीत, सोपे क्वेश्चन आहेत. इव्हन आपण याच्या आधी पण डिस्कस केलेले आहेत. गणेश वासुदेव जोशी उर्फ जी व्ही जोशी असं सुद्धा तुम्हाला देऊ शकतात, जी व्ही जोशी. तर खालीलपैकी कोणावरील खटल्यात त्यांचं वकीलपत्र घेतलं होतं याच्यावरती क्वेश्चन झालेला आहे. इव्हन वासुदेव बळवंत फडक्यांबद्दल आपण थेरीचा भाग सुद्धा कंप्लीट केलेला आहे. वासुदेव बळवंत फडके. पण इथं काय झालं होतं, यांच्या बाजूने सक्सेस मिळालेलं नव्हतं, हे लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे क्वेश्चन. यांच्या समाजकार्याची दखल घेऊन तत्कालीन ब्रिटिश शासनाने त्यांना कैसर ए हिंद ही पदवी दिली. 1 मे 1882 रोजी आर्य महिला समाजाची स्थापना केली. स्त्रियांच्या उद्धारासाठी शारदा सदन आणि मुक्ती सदनची स्थापना केली. निराश्रित विधवा स्त्रिया व मुलींसाठी कृपा सदन आणि प्रीती सदन यांची स्थापना केली. वरील विधाने खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहेत? आता ही सगळी विधानं व्यवस्थित लक्षात ठेवायची, कारण का या प्रत्येक विधानावरून तुमचा क्वेश्चन बनू शकतो. कोणाला कैसर ए हिंद पदवी दिली हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली, कधी केली, शारदा सदन मध्ये कोण राहत होतं, मुक्ती सदन मध्ये कोण राहत होतं, यांच्या स्थापनाचा क्रमांक कसा आहे, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कृपा सदन आणि प्रीती सदन निराश्रित विधवा स्त्रिया आणि मुलींसाठी. तर हे सगळं सरस्वतीबाई जोशी येईल का? नाही. ताराबाई शिंदे येईल का? नाही. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे या दोन्हीमध्ये विद्यार्थी कन्फ्युज होतात, नावामध्ये कन्फ्युजन. उत्तर आहे पंडिता रमाबाई. ओके. मग तुम्ही म्हणाल की मॅडम हे लक्षात कसं ठेवायचं? तसं तर लक्षात ठेवायला सोपं आहे, पण रमाबाई रानडे यांच्याबद्दल थोडस तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वाचून ठेवा. त्या होत्या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या पुरस्कर्त्या. ओके. हा म्हणजे भारतीय स्त्री मुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे यांचं कार्य. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रामधल्या त्या अग्रगणी होत्या असं म्हटलं तरी चालेल. इंग्रजीसाठी शिक्षिका होत्या या. ओके. स्थळ होतं जन्मस्थळ मुंबई इलाखा. पुस्तक आहे आमच्या आयुष्यातील काही आठवण. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे 196 नंबरचा. क्वेश्चन काय विचारलाय बघा. क्वेश्चन विचारलेला आहे 1917 मध्ये पुणे येथे प्राच्य विद्या संशोधन मंडळाची स्थापना करणारे विद्वान, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हा ग्रंथ लिहिणारे इतिहास तज्ञ व संमतीवय विधेयकाचा पुरस्कार करणारे द्रष्टे समाज सुधारक कोण? एकदम सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाहीये. पुरस्कार म्हटलंय बरं का, पुरस्कार म्हटलंय. डॉक्टर रा गो भांडारकर यांच्याबद्दल प्राच्यविद्या संशोधन मंडळावरती क्वेश्चन आहे. 1917 पुणे लक्षात ठेवा. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे विचारलं जाऊ शकतं. आणि संमती विधेयक पुरस्कार करणारे आणि पुरस्कार न करणारे, विरोध करणारे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 197 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणास कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी यांचा कैवार घेतल्यामुळे डोंगरी येथील तुरुंगात कैदेची शिक्षा भोगावी लागली होती? बाळासाहेब नातू, लोकमान्य टिळक व आगरकर, राजाराम शास्त्री भागवत, केशवराव जेते व महर्षी शिंदे. काय येईल उत्तर बघा. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. किती वर्ष शिक्षा झाली असती? किती वर्ष शिक्षा झाली होती? 198 नंबरचा क्वेश्चन आहे राजर्षी शाहू महाराजांबद्दल. तर खालीलपैकी केव्हा राजर्षी शाहूंच्या राज्यारोहणाचा समारंभ पार पडला?
1 मार्च 1893, 2 एप्रिल 1893, 2 एप्रिल 1894 आणि 1 मार्च 1895. असे क्वेश्चन तुम्ही अंदाजे सोडवू शकत नाही, इथं तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, उत्तर आहे 2 एप्रिल 1894. पुढचा क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी